आवाज महाराष्ट्र। नमस्कार, आपण पाहत आहेत महाराष्ट्र 18 न्यूज। आपण जर बघितलं तर पिंपरी चिंचवड शहरामध्ये एकमेव मध्यभागी जे मैदान आहे दिलीप वेंगसकर या ठिकाणी जर आपण बघितलं तर प्रॅक्टिस केली जाते। त्याचबरोबर या ठिकाणी क्रिकेटचे जे सामने आहेत ते सामने होत असतात। या ठिकाणी 2 दिवसापूर्वी सामाजिक कार्यकर्ते रमेश वाघेरे यांनी हायमास्ट LED लाईटामध्ये बसविण्यामध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचं म्हटलं आहे। आणि आपण या ठिकाणी जर बघितलं तर या ठिकाणी हे जे 4 जे खांब लावलेले आहेत 5 खांब लावलेले आहेत जवळपास या ठिकाणी हायमास्ट LED जे आहेत ते या ठिकाणी बसवण्यात आलेले आहे। आणि या अनुषंगाने आपण जर बघितलं तर या खांबामध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचं रमेश वाघेरे यांचं म्हणणं आहे। आणि त्यांनी त्या संदर्भात लेखी तक्रार देखील माननीय आयुक्त यांच्याकडे केल्याची आपल्याला पाहायला मिळते। त्याचबरोबर पंतप्रधान यांच्याकडे देखील लेखी तक्रार केल्याची आपल्याला पाहायला मिळते। आणि या अनुषंगाने जे शहर अभियंता आहेत ते आपल्यासोबत बोलण्यासाठी या ठिकाणी आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। सर, खरं तर आपण जर बघितलं तर 2 दिवसापूर्वी सामाजिक कार्यकर्ते रमेश वाघेरे यांनी या ठिकाणी हे जे काही LED हायमास्ट LED बसवण्यात आले आहे यामध्ये भ्रष्टाचार झाल्याचं बोललं जात आहे। त्याचप्रमाणे त्यांनी लेखी तक्रार देखील या ठिकाणी केलेली आपल्याला पाहायला मिळते। एकंदरीत काय सांगाल? या ठिकाणी जे मैदान आहे दिवसा आपल्या प्रॅक्टिस होतात, मॅचेस होतात, पण वेंगसरकर साहेबांनी जी काही मागणी केली की या ठिकाणी आपल्याला राज्यस्तरीय 19 वर्षाच्या खालील 23 वर्षाच्या खालील स्पर्धा घ्यायच्या आहेत, त्या अनुषंगानं त्याचबरोबर देवधर ट्रॉफी आहे, बरेचसे सामने आज आपण पाहतो की बऱ्याच वेळेला असं होतं की उन्हाळ्यामध्ये आज जनरली आता I-20 म्हणा ह्या ज्या मॅचेस आहेत त्या डे नाईट होतात। तर या ठिकाणी स्पर्धा व्हाव्यात आणि खेळाडू जे आहेत या ठिकाणी भरपूर आहेत, त्यांना प्रॅक्टिस करायला ग्राउंड मिळत नाही, म्हणून त्या अनुषंगानं आम्ही हे प्रयोजन केलेलं आहे। वेंगसरकर साहेबांनी 28/8/2023 त्यांनी मागणी केली। त्यानंतर आम्ही 30/8/23 मान्य आयुक्त साहेब यांच्याशी चर्चा करून या ग्राउंडवरती पिचवर किती लक्स असावं, फर्स्ट सर्कलमध्ये किती असावं, सेकंड सर्कलमध्ये किती असावं याचं सर्व ओवापोव करून डिझाईन करून हे काम काढलेलं आहे। एकंदरीत रमेश वाघेरे यांनी सांगितलं की या स्ट्रक्चर जे उभा केले त्या स्ट्रक्चरमध्ये जे काही मटेरियल वापरण्यात आलेलं आहे ते निकृष्ट दर्जाचं आहे आणि एवढा पैसा त्या स्ट्रक्चरला लागतच नाही असं त्यांचा थेट आरोप करून त्यांनी जे आहे ती लेखी तक्रार दिलेली आहे। काय सांगाल एकंदरीत त्या स्ट्रक्चरमध्ये जे काही साहित्य वापरले गेलेलं ते कसं? ज्यावेळेस आपण पिचवर 1300 लक्स आणि फर्स्ट सर्कलमध्ये 1100 लक्स आणि 700 लक्स सेकंड सर्कलमध्ये बाउंड्री, तर हे जेव्हा डिझाईन करतो त्यावेळेला टोटल वॅटेज काढलं जातं। वॅटेज काढल्यानंतर ते फिटिंग्स किती येतात, त्याचं वेट किती येतं, त्याप्रमाणे मास्ट म्हणतो याला, मास्टचं डिझाईन केलं जातं। मग मास्टवरती ज्या फिटिंग आहे त्याचं वेट आणि त्याप्रमाणे त्याची थिकनेस, त्याची हाईट हे सर्व डिझाईन करून हे काम आपण करत आहोत। म्हणजे मास्ट बसवलेले आहेत, फिटिंग बसवलेले आहे, बरीचशी कामं झालेले आहेत। याच्यामध्ये फक्त मास्ट आणि LED दिवे नाहीत, तर याच्यामध्ये जनरेटर आहे, पॅनल आहे, त्याच्याबरोबर MSCBचा 800 kVचा ट्रान्सफॉर्मर आहे, RMU आहे, QS आहे, अशा प्रकारचं हे सर्व बाबींचा समावेश होऊन 7,61,00,000चं काम आहे। ओके, निश्चितच आपण बघतो या ठिकाणी जे आहे ते या ठिकाणी हे बसून पूर्ण झालेले आहेत आणि काही दिवसातच हे LED जे आहे ते या चालू होण्याचं काम जे आहे ते पूर्ण होणार आहे। आपल्यासोबत या ठिकाणी जे कोच आहेत ते आहेत। सर, एकंदरीत काय सांगाल, हे स्ट्रक्चर जे उभा केलं आहे याचा भविष्यामध्ये काय फायदा होणार आहे? पहिलं तर PCMC आणि दिलीप सरांना हे काम मस्त छान करून घेतलं आहे त्यांनी। असे खूप कमी ग्राउंड्स आहेत जिकडे अशी फॅसिलिटी अवेलेबल आणि PCMC आणि दिलीप सरांच्या मार्गाने हे इकडे अवेलेबल झाले प्लेयर्सला। ह्याच्यानी फायदा भरपूर प्लेयर्सला होणार आहे। गर्ल्स क्रिकेट बोला, अंडर-19चं जे व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये होतं त्यांचे डे नाईट मॅचेस असतात, अंडर-23 चे व्हाईट बॉल क्रिकेट असतं मेन्स,
अंडर-19 व्हाईट बॉल क्रिकेट असतं, त्यांचं पण डे अँड नाईट मॅचेस असतात. आणि डे अँड नाईट मॅचेस अशा लोकेशनला असं उभं करून दिलं PCMC आणि दिलीप सरांच्या मार्गाने, हे नक्की प्लेयर्सला खूप त्याचा फायदा तर भरपूरच होणार आहे त्याच्यामुळे. कारण स्टेट मॅचेस आणि मेजरली स्टेट मॅचेस इकडे होणं म्हणजे खूपच म्हणजे त्याला पॉसिबिलिटी भरपूर आहे. त्यांचं बोलणं पण झाली आहेत, तर स्टेट मॅचेस होणारच आहे इकडे. प्लस आता महाराष्ट्र प्रीमियर लीगचे पण प्रॅक्टिसेस, कारण ग्राउंड्स अवेलेबल नाही आहेत बाकीच्या ठिकाणावर एवढे जिकडे ते रात्रीचे प्रॅक्टिस करू शकतात. हे आपल्या लोकेशन वाईज सगळ्या प्लेयर्सला खूप जवळ पडतं हे. आणि असे त्यांनी लाईट्स उभे करून दिले तर हे महाराष्ट्र प्रीमियर लीगच्या पण मार्गाने बघितलं तर इकडे प्रॅक्टिसेस त्यांचे होऊ शकतात. एकंदरीत आपण जर बघितलं तर या ठिकाणी एक स्ट्रक्चर उभा केलं, त्याचा फायदा तुम्ही म्हणताय तसं भविष्यामध्ये होणारच आहे. मात्र सामाजिक कार्यकर्ते रमेश वगैरे यांनी असा एक लेखी निवेदन दिलं आहे की यामध्ये भ्रष्टाचार झाला आहे आणि हे स्ट्रक्चर जे आहे याचं काही इथं काम नव्हतं. तर या बाबतीत काय सांगाल? नाही, असं काम नव्हतं असं बोलूच नाही शकणार, कारण हे जे करतात हे मुलांना पुढे प्रोत्साहन देण्यासाठी करतात. त्याच्यामध्ये कोणाचं काय स्वार्थ इकडं नाही आहे. हे फायदा इकडच्या पोरांना होणार आहे, इंडियन क्रिकेटला होणार आहे, महाराष्ट्र क्रिकेटला होणारच आहे. कारण ही प्राईम लोकेशनमध्ये दिलीप सरांचं PCMCचा हात जो आहे, त्यांनी बरेच पोरं अजूनपर्यंत पुढे गेली आहेत, इंडिया रिप्रेझेंट केलं आहे. हे पुढे पण तेच घडणार अशी आमची अपेक्षा आहे. तर ह्यांनी नुकसान काहीच नाही, सगळ्यांचा फायदाच होणार इकडे प्लेयर्सचा. निश्चितच आपण बघतो की या ठिकाणी जवळपास 5 जे आहे ते स्ट्रक्चर उभा केलेले आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये MPLच्या मॅचेस असतील किंवा अंडर-19 असतील, त्याचप्रमाणे अंडर-23 ज्या असतील, मुलं असतील, या ठिकाणी रात्रंदिवस जे आहेत ते सामने खेळले जातील आणि या अनुषंगाने जे आहे ते खेळाडू जे आहेत ते त्यांना फायदाच होणार असल्याचं देखील कोच यांनी सांगितलेलं आहे. सर यांनी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी जे आहे ते माजी कर्णधार दिलीप वेंगसकर यांनी या संदर्भातली मागणी जी आहे ती मागणी केल्याच्या नंतर सविस्तर जो प्रस्ताव जो आहे तो माननीय आयुक्त यांच्या अनुषंगाने तो प्राप्त करून या ठिकाणी जे स्ट्रक्चर आहे ते उभा केले गेल्याचं असल्याचं त्यांनी सांगितलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. महाराष्ट्र 18 साठी देवा बालके, पिंपरी चिंचवड. पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र 18 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.